आणि आता पाहणार आहोत कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या। धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सोयाबीन पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सुद्धा बसणार आहे। यामध्ये सर्वांच्या शेतामध्ये पंचनामा होणार नसून नमुना सर्वेक्षण केलं जाणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे। त्याचे जरी पंचनामे झाले नाहीत तरी 25% नमुना सर्वेक्षणच्या आधारे पंचनामे होणार आहेत आणि त्या 25%च्या आधारे सरासरी काढून सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पुरस्कार दिले त्या शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न करता ज्या शेतकऱ्यांची 25% मध्ये निवड झालेली आहे अशा शेतकऱ्याचे पंचनामे सध्या चालू आहेत आणि त्या पंचनाम्याच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून जी नुकसान भरपाई आहे त्या प्रमाणात ती नुकसान भरपाई मिळणार आहे। बातमी लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान झालंय। काढणीला आलेलं सोयाबीनचं पीक भुईसपाट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर या नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या, असे आदेश मंत्री संजय बनसोडे यांनी दिले। मुसळधार पाऊस या मुरुड मंडळामध्ये पडल्यामुळे हे कधीही आमच्या मुरुडवरती अतिवृष्टी ही पहिली घटना मला तरी वाटते 50 वर्षातली आहे। त्याच्यामुळं या शेतकरी जो आहे आमचा मुरुड मंडळातला तो 90% जवळपास सोयाबीनवरती अवलंबून आहे आणि यात काढणीला आलेलं सोयाबीन आहे। काही लोकांचे जवळपास 80-40% जवळपास शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून आपल्या शेतीवरती ठेवलेलं आहे। ते पूर्णपणे वाहून गेलेलं आहे किंवा जे आज आहे ते सगळं चिखलामध्ये रुतलेलं आहे। अतिवृष्टीमध्ये पिकांचं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, असं मला प्रशासनाच्या मार्फत त्या ठिकाणी कळवलं गेलेलं आहे। मी तात्काळ जिल्हाधिकारी महोदयांशी चर्चा करून त्यांना काही सूचना केल्या। तिथले तहसीलदार, तिथले डिप्टी कलेक्टर, तिथले मंडळ अधिकारी यांच्याशी माझी चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे आणि तात्काळ जे काही पिकांचं नुकसान झालं असेल किंवा अतिवृष्टी होऊन ढगफुटी होऊन जमिनीचं नुकसान त्या ठिकाणी झाले असेल किंवा गोठ्यांचं नुकसान झालं असेल किंवा मुख्य जनावरांचं नुकसान त्या ठिकाणी हानी पोहोचली असेल तर सगळ्यांचे पंचनामे करण्यासाठी मी त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण झाली आहे। दरामध्ये 1000ची घसरण झाली असून सध्या हळदीला किमान 12,300 रुपयांचा दर मिळतोय। दरम्यान दरवाढ होईल या अपेक्षेमुळे साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची मात्र यामुळे निराशा झाली आहे। सध्या बाजारपेठेमध्ये सोयाबीन विक्रीला शेतकरी घेऊन येत आहे, मात्र सोयाबीन विक्रीला सुरुवात होता जो आहे तो आता सोयाबीनचे भाव पडल्याचं इथे पाहायला मिळत आहे। मी सध्या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणि आपण जर इथे पाहिलं तर इथे सोयाबीन मोठ्या प्रमाणात शेतकरी जे आहे ते विक्रीला घेऊन आलेले आहे, मात्र हमी भावापेक्षा कमी भावामध्ये सोयाबीनची जी आहे ती आता सध्या विक्री होत आहे। कमीत कमी 6-6.5 रुपये सोयाबीन त्यावेळेस परवडते, नाही तर काहीच नाही। आपलं सोयाबीनचा जर विचार जर केला तर आपला कुटारी पुरत नाही। तुमची काय मागणी आहे? किमान हमी भावात तरी सोयाबीनची खरेदी झाली पाहिजे, कमीत कमी 5-5.5 पर्यंत तरी झाली पाहिजे, कारण म्हणजे आपल्याला बरं होईल, नाही तर काय आहे। नक्कीच आता जर पाहिलं तर किमान हमी भावाने तरी सोयाबीनची जी आहे ती खरेदी केली पाहिजे अशी मागणी सध्या शेतकरी करताना आपल्याला इथं पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दावाडे, झी मीडिया, अमरावती। लातूर जिल्ह्यातील किरकोळ बाजारामध्ये लसणाच्या दरात वाढ झाली आहे। लसणाचा दर 400 रुपये प्रति किलो झालेला आहे, तर कांदा 60 ते 70 रुपये किलो झालाय आणि त्यामुळे गृहिणींच्या कांद्याच्या पाठोपाठ लसणाचा तडकाही आता महागलाय। तर पुढील काळामध्ये आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतमालाच्या आवकवर परिणाम झालाय। या हंगामामधील नवीन सोयाबीन यायचे असल्यामुळे आवक कमी झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। सध्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे केवळ 43 पोती इतकी आवक झाली आहे। राज्यामध्ये आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पुणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट दिलाय, तर नाशिक, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय। उर्वरित महाराष्ट्राला येलो अलर्ट देण्यात आलाय। वादळी वारे त्याचबरोबर मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। कालपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर आहे।
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण हे 100% भरले. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरण भरलेलं आहे. 34.40 TMC इतकी धरणाची साठवण क्षमता आहे. दरम्यान धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. उजनी धरण हे भीमा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भीमा नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाचे दरवाजे यंदा दुसऱ्यांदा उघडण्यात आले. 12 दरवाजे अर्ध्या फुटानं उघडले आहेत. 6,788 क्युसेकनं पाण्याचा गोदावरी नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. यंदा पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे धरण 100% भरलंय. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झालाय. शहरातील दत्तनगर भागामध्ये अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून मोठं नुकसान झालंय. घरातील संसारोपयोगी वस्तूंसह अन्नधान्य सुद्धा भिजलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी इथले नागरिक करतात. दरम्यान सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी घरांमध्ये चिखल आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळते.